नमस्कार मित्रांनो, PVK स्टुडिओ 1वर तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज विषय आहे की प्रथम पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षा होणार आणि त्यानंतर फिजिकल पेपर होणार आहे. त्याच अनुषंगाने आज हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर मित्रांनो, कालपासून एक GR आलेला होता की प्रथम लेखी परीक्षा होणार आणि त्यानंतर तुमचं फिजिकल होणार. तर त्या अनुषंगाने आज व्हिडिओ तयार केलेला आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. थिएटरमध्ये जाऊन 3-3 तास 2.5 तास पिक्चर बघता, त्यापेक्षा 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे. बोर होऊ नका. तुमच्या लाईफचा प्रश्न आहे. तर आपण व्हिडिओला सुरू करूया. त्याआधी एक नेहमीचा प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर प्रश्न असा आहे की पोलीस पाटील होण्यासाठी शिक्षणाची पात्रता काय असावी. तर याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो नक्की कळवा. आता प्रथम लेखी परीक्षा होणार आहे. तर काल जो GR आला होता, काही लोक म्हणले असेल अफवा आहे, काही लोक म्हणले असेल खरं आहे, काही लोक म्हणले असेल अफवा आहे, काही लोक म्हणले असेल खरं आहे. तर मित्रांनो, ही गोष्ट खरी पण नाही आणि खोटी पण नाही. ही गोष्ट 90% खरी समजा आणि 10% खोटी समजा. 10% खोटी समजू नका, 10% सध्या बाजूला ठेवा. फक्त आपण 90%चा विचार करूया. तर मित्रांनो, प्रथम लेखी परीक्षा ठेवली तर आपण त्याचे फायदे देखील बघूया आणि तोटे देखील बघूया. तर प्रथम लेखी परीक्षा ठेवली तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये असा एक पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी, फक्त पोलीस भरती आहे मित्रांनो, पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी असा तोटा असेल जर का प्रथम लेखी परीक्षा ठेवली. ह्याच्यामध्ये बाजी मारण्याचं ठिकाण जास्तीत जास्त MPSCच्या विद्यार्थ्यांचं असेल मित्रांनो. कारण सांगा तुम्ही, PSIचा अभ्यास करणारे जवळजवळ भरपूर मोठा प्रवर्ग आहे MPSCमध्ये. तर प्रथम लेखी परीक्षा ठेवली तर त्यांना असं वाटेल PSI नाही, निदान कॉन्स्टेबल तरी आपण करू. तर ते विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये 100% मित्रांनो तुमच्यापेक्षा जास्त बाजी मारणार आणि तुम्हाला ते लोक ह्यावेळी 100% टप देणार, म्हणजे टप देणार. आणि खरी मित्रांनो, भरतीची प्रक्रिया ह्या वर्षी भरपूर मजा येणार आहे. अख्ख्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे की पोलीस भरतीकडे. कारण हा असा नवा ऐतिहासिक बदल, एकदम क्रांती म्हणायला, अचानक आलेला बदल आहे, क्रांती. तर मित्रांनो, प्रथम लेखी परीक्षा ठेवली त्याचा तोटा विद्यार्थ्यांना होणार पोलीस भरतीच्या. ज्यांनी प्रामाणिक अभ्यास केलेला आहे त्यांना होणार नाही, पण जे टंगळमंगळ करतात, फक्त लेखी फक्त फिजिकल करतात, बडाया मारतात, त्या लोकांसाठी ही भरपूर चिंताजनक गोष्ट आहे प्रथम लेखी परीक्षा ठेवली तर. हा एक तोटा झाला. दुसरा एक तोटा मित्रांनो असा होईल की एवढा मोठा प्रवर्ग आला की समजा मित्रांनो, मुंबईमध्ये 2 लाख विद्यार्थी हर वर्षी येतात. तर 2 लाख विद्यार्थ्यांचं नियोजन कुठे करणार, एवढ्या विद्यार्थ्यांची एकसाथ परीक्षा कशी घेणार, हे एक भरपूर मोठं टेन्शन आहे पोलिसांसमोर आणि या गृह खात्यासमोर. तर हा एक तोटा आपण समजू शकतो. तर आपण तिसरा तोटा असा समजून घेतला की मित्रांनो, तिसरा तोटा असा आहे की आता प्रथम लेखी परीक्षा ठेवली तर आपण किती जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरू शकतो. कारण प्रथम लेखी परीक्षा ठेवली की मित्रांनो, हा एक अजून एक प्रश्न उद्भवतो की प्रत्येक राज्याची प्रत्येक जिल्ह्याची परीक्षा, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची परीक्षा एकाच दिवशी होईल का, हा एक प्रश्न मोठा उद्भवतो. चौथा तोटा असा येईल मित्रांनो की ह्याच्यामध्ये प्रथम तुमचं हाईट डॉक्युमेंट चेकिंग होईल की डायरेक्ट तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट लेखी परीक्षेचा हॉल तिकीट येईल. हा एक मित्रांनो, हा एक मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडलेला आहे आणि तुमच्यासमोर देखील मित्रांनो हा प्रश्न कालपासून पडलेला आहे. तर मित्रांनो, घाबरण्याचं काही टेन्शन नाही. लेखी परीक्षा तुम्हाला असं खा किंवा तसं खा, डाव्या हातानं खा किंवा उजव्या हातानं खावा, तुमच्या ते अन्न पोटातच जाणार आहे. तर प्रथम लेखी परीक्षा ठेवली किंवा नंतर ठेवली, फरक पडणार थोडा मित्रांनो. आणि फरक पडला तर तो तुम्हाला पडणार नाही, तुम्हाला देखील पडणार. आणि महाराष्ट्रातील तमाम जे पोलीस भरती किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, प्रत्येकाला याचा तोटा किंवा नफा प्रत्येकाला समान भेटणार आहे. असं समजू नका की अवघड झालं तर सर्वांसाठीच अवघड झालं, सोपं झालं तर सर्वांसाठी सोपं झालं. तर मित्रांनो, फिजिकल देखील ह्या लोकांनी चेंज केलेलं आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो, 2016पासून 1600 मीटर आलेलं होतं, तेव्हा टाईम होता 4:50. 2017ला पण 1600 होतं, टाईम झाला 5 मिनटं 10 सेकंद. 2017ला मित्रांनो, आईच्या नावावरून ऑनलाईन सिस्टम बदली, ऑनलाईन चेस्ट नंबर देण्याची सिस्टम सुरू झाली, त्यामुळे मागे पुढे येण्याचा प्रश्न मिटला. परत नंतर ह्या वर्षी 2018पासून आईच्या नावावर लेखी परीक्षेला बसवलं जात होतं आणि ह्या वर्षीपासून, म्हणजे तुम्ही बघू शकता मित्रांनो, हर वर्षी पोलीस भरतीमध्ये कोणता ना कोणता बदल होत आहे. तर मित्रांनो, एक दिवस असा येईल मित्रांनो की लेखी परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग देखील येईल. म्हणून पटकन अभ्यास करा, पटकन सटकायचं बघा, पटकन युनिफॉर्म घ्या, पटकन सटकायचं बघा. कारण लोकमान्य टिळकांनी एक वाक्य बोललेलं होतं, या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का. तर हाच प्रश्न आता तमाम पोलीस भरती किंवा MPSC स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी देखील असं म्हणत असतील की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का. तर मित्रांनो, आज आपण पहिला लेखीचा पहिला भाग बघितला. आता फिजिकलमध्ये देखील या लोकांनी भरपूर मोठा चेंज केलेला आहे. त्यासाठी पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे 30
30 गुणांसाठी. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये देखील टाईमचा बदल होईल का, हा देखील मोठा प्रश्न उद्भवतो की टाईम ह्याच्यामध्ये अजून कमी करतील, 4:50 करतील की 5 मिनटं 10 सेकंद करतील, हा एक मोठा प्रश्न आहे. 100 मीटर तर मित्रांनो 11 सेकंद असतंच, त्याबद्दल इश्यू नाही. आणि गोळाफेक 10 मार्काचा गोळाफेक, 100 मीटर 10 मार्क आणि 1600 मीटर 30 मार्क, टोटल 50 मार्काचं फिजिकल असेल. तर मित्रांनो प्रथम आपण लेखी परीक्षेचं पाहिलं होतं. तर मित्रांनो 100 मार्काची लेखी परीक्षा किमान 35% तरी पडले पाहिजे. तुम्ही शेकडेवारी तुम्ही शिकले असाल पोलीस भरतीच्या अभ्यासामध्ये, किमान 35% मित्रांनो, म्हणजे 100पैकी 35 मार्क देखील तुम्हाला पडलेच पाहिजे जर तुम्हाला फिजिकलमध्ये पात्र व्हायचं असेल तर, म्हणजे लेखीमध्ये पात्र होऊन फिजिकलमध्ये एंट्री करायची असेल तर. 35 मार्क मित्रांनो, असं खुश होऊ नका. 35 मार्क फक्त तुम्हाला पात्र होण्यासाठी, पण मेरिट जे आहे 150 मार्काचं मेरिट ते तर हायच लागणार आहे मित्रांनो. तर तो झाला लेखीचा भाग. आता फिजिकलचा भाग 50 मार्काचं फिजिकल आहे आणि महिलांसाठी 800 मीटर 30 मार्काचं, 100 मीटर 10 गुणांचं आणि गोळाफेक 10 गुणांचं, टोटल 50 मार्काचं त्यांचं फिजिकल आहे. तर 50पैकी मित्रांनो 50पैकी 50 मार्क तुम्हाला हवे म्हणजे हवेचंच. आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो फिजिकलमध्ये एक गोष्टीचा फायदा काय झाला, जे विद्यार्थी शरीराने जाड आहेत, जे व्यक्ती शरीराने सुस्त आहे, ज्यांची उडी जात नाही वजनामुळे, ज्यांचे पुलअप जात नाहीत वजनामुळे, त्यांना हा देखील मोठा फायदा झाला की उडी आणि पुलअप्स बंद केले. पण त्यांना हा एक तोटा होते की 1600 मीटर पण त्यांनी बंद केलं नाही आणि 100 मीटर पण बंद केलं नाही. तर मित्रांनो ज्याच्या शरीराचा हा प्रश्न असतो. आपल्याला 50 मार्क दिलेले आहेत, 50पैकी 48 मार्क तर पडलेच पाहिजे मित्रांनो. गोळा आउट ऑफ झाला पाहिजे, 1600 मीटर आउट ऑफ झालं पाहिजे आणि 100 मीटरला मित्रांनो काही विद्यार्थी आउट ऑफ घेतात, पण आउट ऑफ घेणं भरपूर अशक्य आहे. अशक्य म्हणजे अशक्य नाही, पण थोडंफार अवघड आहे. 100 मीटरचे 2 मार्क वगळता 48 मार्क किंवा 46 मार्क तुम्हाला पडलेच पाहिजेत. 50पैकी 48 म्हणजे तुम्ही समजू शकता 100पैकी 98 मार्क, 50पैकी 46 म्हणजे 100पैकी 96 मार्क. अशा अनुषंगाने हे जे फिजिकल त्या लोकांनी तयार केलेलं आहे. तर मित्रांनो काय होतं, तर पोलीस भरतीमध्ये एखाद्याचा गोळा जात नसेल तर तो विद्यार्थी म्हणायचं की आपण SRPमध्ये ट्राय करू, SRPमध्ये गोळा नाही. तर मित्रांनो ह्या लोकांनी SRPला देखील सोडलेलं नाही. SRPमध्ये देखील तुम्ही बघू शकता, SRPमध्ये देखील या लोकांनी बदल केलेला आहे. आता 5 किलोमीटर जे आधी होतं तसंच आधी 5 किलोमीटर 50 गुण, 100 मीटर 25 गुण आणि गोळाफेक मित्रांनो ह्याच्यामध्ये केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांचा गोळा जात नव्हता आणि जे विद्यार्थी 2018मध्ये सिलेक्शन झालं त्यांचं भरती, ते एकदम लकी विद्यार्थी म्हणता येईल मित्रांनो. आता गोळाफेक तुम्हाला काही करून गोळा आउट ऑफ करावा लागेल. आणि गोळा आउट ऑफ नसेल तर तुम्ही तुमची काशी केली तरी चालेल, कारण त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. तर बघू शकता तुम्ही आता गोळा सगळं टायमिंग चेंज केलेलं आहे. आणि मित्रांनो प्रथम तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर फिजिकल होणार आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याचा असा देखील प्रश्न होऊ शकतो की पेपर कधी चालू होईल. मित्रांनो फेब्रुवारी, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी सांगितलेलं होतं, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये फॉर्म सुटतील. फेब्रुवारीचा पहिला आठवडा तुमचा ह्याच्यामध्ये जाईल, फॉर्म भरण्यामध्ये जाईल. पहिला 1 महिना फेब्रुवारीचा पूर्ण महिना फॉर्म भरण्यामध्ये जाईल. आणि जर का आचारसंहिता मार्च महिन्यात लागू झाली तर किमान लेखी परीक्षा तरी घेतील. आचारसंहितेमध्ये लेखी परीक्षा घ्यायला काय अवघड जाणार नाही, कारण फिजिकल वेगळी गोष्ट आहे आणि लेखी परीक्षा वेगळी गोष्ट आहे. लेखी घेतली तर घेतील किंवा आचारसंहिता झाल्यानंतर मे, एप्रिल, जून या महिन्यामध्ये, मेमध्ये तुमची लेखी परीक्षा घेतील आणि एप्रिलमध्ये लेखी परीक्षा घेतील आणि मे, जूनमध्ये तुमचं फिजिकल होईल. आणि असं मी तुम्हाला अंदाज सांगते, पण तसं होईल का नाही माहीत नाही. अजून तशी काही नोटिफिकेशन आलेली नाही. आली तर तुम्हाला आमच्या चॅनलवर सर्वप्रथम कळवूच. पण मित्रांनो पहिलं तयारीला लागा लेखी परीक्षेच्या. आणि मित्रांनो आत्ता सध्या चालू घडामोडीचे जे काय पुस्तकं आहेत, नुसतं यूट्यूबच्या भरोशावर राहू नका. चालू घडामोडीचे लक्षवेध नावाचं पुस्तक आहे. अजून एकदम ब्रँडेड लेखक आहेत त्यांची पुस्तकं घ्या. असे कोणती आयरेगेरी पुस्तकं घेऊ नका. लेखी परीक्षा तुम्ही चालू घडामोडी तुम्ही स्वतः इंटरनेटवरून काढा, पेपर वाचा. कारण एक चालू घडामोडी मित्रांनो म्हणजे तुम्ही तुमच्या काशच्या 100 विद्यार्थ्यांना मागे पाडता. आणि मित्रांनो आता जी सिस्टम केलेली आहे एकास 5 ह्याचा अर्थ तुम्हाला समजला असेल. समजा ओपनचे जर का 10 जागा असतील, 10 जागा, तर 10 जागांसाठी 50 विद्यार्थी हे फिजिकलला पात्र होणार. तुम्ही समजू शकता ना. समजा नवी मुंबईला आता 5 जागांची एक जागा आहे वेकन्सी ओपन कास्टसाठी किंवा OBC कास्टसाठी किंवा SC NT SCC कोणती कास्ट असो, एक जागा असेल तर एका जागेसाठी 5 विद्यार्थी फिजिकलला पात्र होणार. तर मित्रांनो बघू शकता 5 विद्यार्थी म्हणजे तुम्हाला 50पैकी 50 मार्कच घ्यावे लागणार किंवा 50पैकी 48 मार्क तुम्हाला घ्यावे म्हणजे घ्यावेच लागणार. त्याशिवाय कोणताही पर्याय नाही.
तर फिजिकल चांगलं ठेवा आणि लेखी देखील चांगली ठेवा. आणि मित्रांनो, आधी कसं होत होतं, पहिले फिजिकल घेतल्यामुळे तुम्हाला कमीत कमी 2 किंवा 3 महिने भेटत होते अभ्यासाला. पण आता समजा मित्रांनो, तुमच्याकडे 1 महिना किंवा 2च महिना उरलेला आहे. आता तुम्ही बघू शकता RPF म्हणा, अजून भरपूर अशा एक्झाम आहेत. अजून स्टाफ सिलेक्शन बघा, ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर हॉल तिकीट येतं आणि सर्वप्रथम तुमची लेखी परीक्षा होते. तर ह्यावर्षी देखील पोलीस भरतीमध्ये असा बदल केलेला आहे. तर सर्वप्रथम आत्तापासूनच लेखीच्या परीक्षेला तयारी करा, टाईमपास करू नका. आणि अजून काही नोटिफिकेशन तुम्हाला हव्या असतील तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मनात कोणता प्रश्न उद्भवतो आहे की जो माझ्याकडून बोलण्याचा राहिला, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आता नक्की कळवेल मित्रांनो. कमेंट बॉक्समध्ये उत्तर नक्की तुमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि या पोलीस भरतीबद्दल मित्रांनो, खरी मजा आता, खरी कसोटी आणि खरं युद्ध आता सध्या चालू झालेलं आहे पोलीस भरतीसाठी. कारण आता आधी कसं होतं, पहिली फिजिकल असल्यामुळे फिजिकलला एक प्रकारे काही लोकांना जास्त मार्क वाढून भेटत होते आणि जास्त मार्क वाढून भेटलेले विद्यार्थी देखील परीक्षेला पास होत होते. तर आता तसं नाही मित्रांनो, लेखी परीक्षा स्वकष्टावर असते. मस्तपैकी ग्रुप बनवा, डिसिजन करा आपल्याला नियोजन कसं करायचं, ग्रुपनी फॉर्म भरा. जिथे ऑनलाईन टेस्ट नंबर आहेत, जिथे मागे पुढे येण्याची शक्यता नाही, त्या ठिकाणी थोडं सावध राहा. पण काही ठिकाणी असे देखील असतात की जिथे ऑनलाईन टेस्ट नंबर नाहीत, ऑफलाईन टेस्ट नंबर आहेत. उदाहरण SRP म्हणा, काही SRP असे ठिकाण आहेत जिथे ऑनलाईन सिस्टम नाही. तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त, जिथे ऑफलाईन आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त ट्राय करा, मागे पुढे येण्याचा प्रयत्न करा. पेपर एकमेकांना पूर्ण दाखवा, एकमेकांना धोका देऊ नका. दाखवा म्हणजे कॉपी करू नका, पण एकमेकांना मदत करा आणि सिलेक्शन व्हा. लेखीला चांगले पात्र व्हा. आणि फिजिकलला देखील 50पैकी 48 किंवा 46 किंवा 50पैकी 50 मार्क घ्या. तर अजून तुम्हाला कोणतेही विषय म्हणजे माझ्याकडून बोलण्याचा राहिला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.